ब्रेकिंग बातमी. मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मुरलीधर मोहोळ यांनी वर्षा निवासांनी जाऊन फडणवीसांची भेट घेतली. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात दंगेकरांकडून मोहोळांवर आरोप केले जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मोहोळांकडून वर्षावर जात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आलेली आहे. दंगेकर जे आरोप करतायत त्या पार्श्वभूमीवर या भेटीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. रात्री ही भेट घेण्यात आलेली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासांनी जाऊन फडणवीसांची भेट घेतलेली आहे. जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात दंगेकरांकडून मोहोळांवर सातत्याने आरोप होत आहेत आणि या संदर्भात याच पार्श्वभूमीवर ही भेट असल्याची सूत्रांची माहिती. तर फडणवीस चाणाक्ष राजकारणी मोहोळांना जाब विचारतील असं दंगेकरांनी म्हटलंय. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र दंगेकरांचा दावा. फडणवीस खऱ्याला खरं करणारे. दंगेकरांकडून फडणवीसांचं कौतुक. ज्या ते चाणाक्ष राजकारणी आहेत, महाराष्ट्राचं काम बघतायत, मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना ह्या गोष्टी समजतात. त्यांच्याकडे गृह खाते आहे, त्यामुळे खाली काय चाललंय हे त्यांना चांगलं कळतं. त्याचा जाब ते नक्कीच विचारतील. कारण मला त्यांच्याबद्दल एक आहे की खरंला खरं आणि खोट्याला खोटं त्यांचं. मुरली मोहोळ असं म्हणतात की तुम्ही त्यांना पुरावे दाखवणार का? पुरावे दाखवणार का? आता गतिमान भूखंड खायचा जो आहे, जो केंद्राचे मंत्री तिथं सपोर्टिंग आहे, ती जी आता ह्याच्या पुढे सांगतो, ती जी बँक आहे त्या बँकेमध्ये कोणाचे पैसे आहेत ह्याची चौकशी झाली पाहिजे. संजय गायकवाडांचा हर्षवर्धन सपकाळांवर एक खळबळजनक आरोप. आमदार असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगल्या महिलांना एड्स दाखवल्याचं दाखवत अनुदान लाटलं असं गायकवाड म्हणाले. एके ठेकेदाराकडून 21 सत्ताधारी आमदारांना डिफेंडर कार भेट दिल्या. या सपकाळांच्या आरोपांवर गायकवाडांचा पलटवार. मागच्या काळामध्ये 50 खोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता, तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे. कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत. आता त्या 21 आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण, हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही. 21 गाड्या आहेत. एक गाडी बुलढाण्याची आहे, ती आता त्या 21 मधली आहे का 22वी आहे हे आपण सर्वांनी मिळून शोधा. तुमच्याकडे जी डिफेंडर गाडी आहे त्याच्यावर तर जे कंत्राटदार आहे त्यांनी खुलासा केलाच आहे, पण शोधन सपकाळ म्हणताय की ही 21वी आहे की 22वी आहे ते शोधावं लागेल. शोध ना म्हणा, तेही शोध. आणि तू आमदार असताना तू बुलढाणा शहरातल्या चांगल्या चांगल्या घरच्या महिला तुझ्या एड्स झालेल्या यादीमध्ये होत्या आणि त्याचं तू अनुदान लाटत होता, त्याचाही शोध घे की आपण काय शेण खात होतो. घर की मुर्गी दाल बराबर, बाहेरून आलेले सावजी चिकन असं गडकरींनी म्हटलेलं आहे. सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे, त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या असं गडकरी म्हणाले. अन्यथा जेवढे वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कान टोचले. चांगला माणूस असतो, घर की मुर्गी डाल बराबर. त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो. जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा. हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे, तुम्ही नेतृत्व करता. जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्यात तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा. एकीकडे मंत्री राहता आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान देता हा राजकीय विरोध असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलंय. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची भुजबळांवर टीका. हे पक्षाच्या शिस्तीत कुठेही बसत नाही असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलंय. पक्षाच्या शिस्तीत कुठंच बसत नाही असं माझं मत आहे. छगन भुजबळांनी जो जी.आर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटच्या सब कमिटीनं या ठिकाणी काढलेला आहे, त्याला चॅलेंज करणं निश्चितपणानं शक्य आहे. पण तुम्ही एकीकडं मंत्री राहता आणि दुसरीकडं मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय चॅलेंज करता, याच्यासारखा राजकीय विनोद कुठे आहे असं मला वाटत नाही. एकीकडे आपण
सरकारी महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं साताऱ्यामधील फलटण हादरले. हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरनं जीवन संपवलं. PSI गोपाल बदनेनं लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये केलाय. संबंधित पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान काल महिला डॉक्टरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अंबादास दानवे यांनी खळबळजनक आरोप केले. सर्व शासकीय कामात सत्ताधारी आमदार सचिन कांबळे आणि अभिजित निंबाळकरांनी हस्तक्षेप केला असं दानवे म्हणतात. माजी खासदारांच्या PAने सुद्धा यात दबाव टाकला. अंबादास दानवेंचा हा आरोप. आम्ही घेतो की या ठिकाणी प्रचंड प्रमाणात राजकीय दबाव सातत्यानं सगळ्या अधिकाऱ्यावर आहे. इथे सत्ताधारी पक्षाचे काही लोक आहेत, माजी खासदार आहेत, आमदार आहेत, कोण सचिन कांबळे नावाचे आमदार आहेत, ही सगळी मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं एक अभिजित निंबाळकर नावाची व्यक्ती या ठिकाणी सगळ्या शासकीय कारभारामध्ये सातत्यानं हस्तक्षेप करत असते. मागच्या काळामध्ये एक महाडिक नावाचे PI या ठिकाणी होते. या महाडिकांकडे सुद्धा या भगिनीनं तक्रार केलेली होती जुलै महिन्यामध्ये. या सगळ्या त्रासाविषयी कल्पना दिली असताना सुद्धा या महाडिकांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. या ठिकाणी माजी खासदारांच्या PAने सुद्धा या सगळ्याच्या मध्ये फोन केलेले आणि म्हणून हा जो जीव गेलेला आहे हा या व्यवस्थेने घेतलेला जीव आहे. संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करण्यात यावी असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असंही धनंजय मुंडे म्हणाले. फलटणमधील घटना पूर्ण जिल्ह्याला बदनाम करणारी असं रामराजे निंबाळकर म्हणतात. तपासानंतर सर्व काही समोर येईल. रामराजे निंबाळकर यांचं हे वक्तव्य. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून रामराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया. पीडितेच्या कुटुंबियांना मला भेटता आलं असतं तर बरं झालं असतं असंही त्यांनी म्हटलंय. एकंदरीत हे प्रकरण असं दिसतंय की फलटणची बदनामी जरूर झालेली आहे. संबंध जिल्ह्याची बदनामी करणारा हा प्रकार, जी भगिनी, जी मुलगी, जी कन्या, त्यांच्या कुटुंबाला जर मला भेटता आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही नादोडे साहेब. त्याचं कारण असं आहे की हे सगळं मॅटर सबज्युडिस आहे, अंडर इन्व्हेस्टिगेशन. बातमी ठाण्यातून. ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महायुतीला डिवचणारे बॅनर लावण्यात आले. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख तुषार रसाळांकडून बॅनरबाजी करण्यात आली. जिथे फायदा तिथे युती करू असं बॅनरमधून महायुतीला टोला लगावलाय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून महायुतीला डिवचणारे बॅनर ठाण्यातील तीनाथ नाका परिसरात लागलेत. आपण तीनाथ नाका परिसरात आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख तुषार रसाळ यांच्या माध्यमातून ही बॅनरबाजी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि या बॅनरवरती ये डर अच्छा लगा अशा शब्दात महायुतीला डिवचलेला आहे. त्यांनी दोन या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलेलं होतं युतीच्या संदर्भात, आणि त्यानंतर नरेश म्हस्केंनी ठाण्यामध्ये जे वक्तव्य केलेलं होतं म्हणजेच महाविकास आघाडीतील विरोधकांना न विरोध करता महायुतीतील नगरसेवकांना फोडायचे काम चालू आहे. तर ह्या दोनही वक्तव्यांना घेता महायुती कुठेतरी घाबरलेली आहे अशा शब्दाचा आशय या बॅनरवरती देण्यात आलेला आहे. तर छावा या चित्रपटातील कवी कलश यांनी शिव संभाजी महाराज यांच्यावरती जे वक्तव्य केलेलं होतं, ज्या कविता केलेल्या होत्या, त्या कवितेच्या 4 ओळी देखील या बॅनरवरती आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत. व्हिडिओ न्यूज अथर्वसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई.